नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये. तर सकाळचे 11 वाजलेले आहेत. सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे. घरातली तशी सगळीच कामं आवरलेली होती. आता जो मधला टाईम होता त्याच्यामध्ये मी हे शेंगदाणे साफ करायला घेतलेली होती. शेंगदाणे हे मागच्या महिन्यामधले होते, त्याच्यामुळे त्याला थोडंसं असं भुरा आल्यासारखं झालं आणि काही शेंगदाणे खराब झाले. तर शेंगदाणे खावाट लागतील म्हणून शेंगदाणे निवडून काढले आणि त्यांना चांगलं पाकडून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले. तर भाजून ठेवल्यामुळे शेंगदाणे खावाट होत नाहीत आणि चांगले तसेच राहतात. तर जास्त दिवसाचे असल्यामुळे हे खराब झालेले होते. तर निवडून काढले, मी त्यांना भाजून घेतलं चांगल्यापैकी. त्याच्यानंतर एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवलेले होते. तर आज मी बरेच मागच्या महिन्याचं शिल्लक राहिलेलं सामान होतं, त्याच्यामध्ये रवा देखील होता. तो देखील मी चांगला असा नीट करून घेतला, चाळून घेतला आणि त्याला देखील एकदम कोरडा असा भाजून घेतला. भाजताना तेल टाकलेलं नव्हतं, तर भाजून घेतला ना तर हा देखील 1 महिना म्हटलं तर तो तसाच राहतो, तो देखील खराब होत नाही आहे. तर एकदम कमी गॅसवरती हा चांगल्यापैकी लाल होईपर्यंत मी भाजून घेतला. तर जेव्हा बी कामं झाल्यानंतर थोडासा मध्ये टाईम भेटतो, त्यानंतर हे जे आपले छोटेसे कामं असतात ते देखील मी अशी करून घेते. तर रवा चांगला भाजला, त्याच्यानंतर त्याला देखील एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतला. तर रवा थंड झाल्यानंतरच मी त्याला देखील एका भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. तर एका साईडला आहे तर ही मी मुगाची डाळ शिजायला टाकलेली होती. तर एकदम साधी अशी फक्त डाळच टाकलेली होती. तर त्याची बनवायची होती मला आमटी. त्याच्यामध्ये वरून मी काळं तिखट टाकलं, हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं. पुन्हा डाळ आहे तर चांगली शिजायला ठेवलेली होती, पण डाळ जास्त अशी शिजलेली डाळ नव्हती, त्याच्यामुळे पुन्हा शिजवायची होती. तर डाळ एका पातेल्यात काढून घेतली आणि फोडणीसाठी मी अगोदरच लसूण सोलून ठेवलेला होता. तर लसूण आणि कढीपत्ता आहे ते घालून घेतला. डाळीला चांगली अशी फोडणी दिली, कारण मुलीला आहे दातांमुळे आहे. तर डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की तिला चपाती वगैरे खायची नाही आणि शक्यतो पातळ भाज्याच खायच्या आहेत आणि कंटिन्यू डाळ भात खाऊन देखील ती कंटाळी होती. त्याच्यामुळे मी तिला ही आमटी बनवलेली आहे आणि त्याच्याबरोबर भात बनवायचा होता. तर सकाळ संध्याकाळ तिन्ही टाईम भात खाऊन तिला देखील कंटाळा आलेला होता. तर त्याच्यामुळे मी आज तिला म्हटलेलं होतं की मी मुगाची छान अशी पातळ आमटी बनवते आणि त्याच्याबरोबर भाकरी बनवते, तर तुला छान मी अशी कुस्कारून काला बनवून देईल, त्याच्यानंतर तू खा. तर त्याच्यासाठी मी ही आमटी बनवलेली आहे. तर मुलाला आमटी अजिबात आवडत नाही आहे, त्याच्यामुळे त्याला बनवणार होती मी अंड्याची भुर्जी. तर 2-4 कांदे आहेत ते बारीक असे कट करून घेतले. तसेच हिरव्या मिरच्या, कोथिंबीर हे सगळं आहे ते कट करून घेतला. कांदा साईडला काढून ठेवला आणि इकडे आमटीला देखील उकळी फुटलेली होती. तर कोथिंबीर आहे ते बारीक अशी कट केली आणि आमटीमध्ये टाकली. तर घरामध्ये 24 तास पाणी असतं, पण पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामुळे इथे किचनमध्ये पाणी नाही आहे. तर काही कामं झाली तर इकडे दुसऱ्या वॉशबेसिनकडे मला हात धुण्यासाठी जावं लागतं. त्याच्यानंतर तिलाच मला बनवायचा होता पातळ असा एकदम शिरा बनवायचा होता. तर मी मुलीसाठीच आहे तो शिरा बनवायला घेतलेला आहे. तर थोडासा रवा भाजून घेतला. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स आहेत ते देखील साईडला काढून घेतले. आपण बाकूर जसं बनवतो त्याच पद्धतीने मला रवा भाजून थोडासा शिरा बनवून घ्यायचा होता. तर खोबरं हे सगळं असं बारीक केलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतलं, जेणेकरून तिच्या दाताखाली आहे तर येणार नाही आणि चांगल्या प्रकारे शिजवून देखील घेतलेलं आहे.
इकडे पाणी उकळायला ठेवलं, त्याच्यात 2 ग्लास पाणी घातलं, थोडीशी साखर घातली आणि जे काय ड्रायफ्रूट्साची जी मी पावडर बनवली होती ते सगळं घालून घेतलं, विलायची वगैरे घातली आणि थोडंसं शिजवून घेतलं, जेणेकरून दाताखाली आलं तरी पण तिला त्रास होणार नाही. त्याच्यानंतर ह्याच्यात मी रवा घातला आणि एकदम खिरीसारखा असा मी हा शिरा बनवून घेतला. तर शिरा तयार झाला, मी साईडला ठेवलं. त्याच्यानंतर घेतली होती भुर्जी बनवायला. कांदा घातला, कांद्याचा चांगला असा कलर चेंज होईपर्यंत हलवून घेतला. वरून थोडीशी हळद घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि रोजचा आपला काळा मसाला घातला. 5-6 अंडी होते ते देखील फोडून घेतले आणि आज घरामधले टमाटर सगळे संपलेले होते आणि मी देखील मार्केटमध्ये गेलेली नाही, कारण फ्रीजमध्ये टमाटर ठेवते त्याच्यामुळे एवढं लक्षच दिलं नव्हतं. जेव्हा बघायला गेली तर सगळे टमाटर हे संपलेले होते, त्याच्यामुळे मी भुर्जीला देखील टमाटर वापरले नाही, तर एकदम कांद्यामधलीच भुर्जी बनवलेली होती. तर भुर्जी झाली, इकडे डाळ देखील तयार झालेली होती. सगळं मी साईडला काढून घेतलं आणि त्याच कुकरमध्ये थोडासा भात देखील टाकला. तर भात बनवून घेतला आणि बाहेर आहे ती जणूच्या आणि बेलाची ना मस्ती चालू आहे. तर जणूचा तिकडे आवाज येतो, जणू ओरडत होती. तर इकडे मी तवा गरम करायला ठेवला आणि 2-3 आहेत ते भाकरी टाकायच्या होत्या. तर हा रवा देखील थंड झालेला होता, त्याला देखील बर्फीमध्ये मी काढून घेतला. तर आता 1 महिना जरी ठेवला तरी रवा तो खराब होणार नाही आणि थोडासा शिल्लक राहिला होता तो दुसऱ्या डब्यामध्ये मी काढून घेतला. तर जो काय किचन वट्ट्यावर पसारा झाला होता तो देखील मी साईडला लगेच जे सांडलेलं वगैरे होते ते साफ करून घेतलं. इकडे जणूचा आहे ते आवाज येतोय, कारण बेला आहे तर तिला मारत होती आणि जणू तशी बेलावर खूप प्रेम करते, पण कधी कधी आहे ना बेला देखील तिला मारत असते आणि जणू शांत अशी तिच्याकडे बघत उभा राहिलेली असते. त्याच्यानंतर किचनमधूनच मी आहे ती जणूला आवाज दिला आणि जणू आहे ती माझ्याकडे इकडे निघून आली. तर मी भाकरी बनवायला घेतले आणि 3-4 भाकऱ्या आहेत ती पटकन अशा बनवून घेतल्या. भाकरी बनतात तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या होत्या, भात देखील तयार झालेला होता आणि इकडे वॉशबेसिनमध्ये हात स्वच्छ करून घेतलं. तर हे रात्रीचं आहे ना, तर वांग्याचं भरीत होतं ते शिल्लक राहिलेलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं मी तिखट मीठ घातलं आणि परतून घेतलं. तर हे आमचं दुपारचं जेवण आहे. तर आता आम्ही जेवण करणार आहे. तर जेवण केल्यानंतर मी पसारा सगळा गोळा केला आणि हे कागद पडलेला होता, तर आमची बेला आहे त्याच कागदाबरोबर खेळत होती. तर बाकीचा पसारा आवरला, जेवण केलेलं देखील झाडून वगैरे काढलं आणि त्याच्यानंतर थोडासा आराम केला. तर मिस्टर होते ते गावालाच होते आणि आज संध्याकाळचेच ते येणार होते. तर येतानाच त्यांनी आहे ना चिकन घेऊन आले होते, तसेच जणूसाठी तंगड्या आणलेल्या होत्या आणि हा दुपारचा स्वयंपाक आहे. तर खूप असा शिल्लक होता, डाळ शिल्लक होती, भुर्जी शिल्लक होती, उकळलेले अंडे होते, जणूने बेलानी खाल्लेले नव्हते. त्याच्यानंतर भाकरी शिल्लक होती, थोडासा शिरा शिल्लक होता आणि मिस्टर आणि आमच्या सासूबाई आलेल्या होत्या, तर त्यांच्यासाठी आहे ते थोडंसं चिकन घेऊन आलेले होते. मग मी कांदा कट केला आणि लगेच कढईमध्येच आहे ती भाजी देखील बनवणार होती. तर कढईमध्येच मी चिकन आहे ते शिजायला टाकणार होती. तर कांदा परततोय तोपर्यंत सगळी भांडी आहेत ती मोकळी करून घेतली. दुपारचा जो काय स्वयंपाक राहिलेला होता तो मी बाजूला काढून घेतला आणि झाकून आहे ती फ्रीजमध्ये ठेवून दिला. तर इथे कांदा आहे चांगला परतलेला होता, वरून हळद घातली, चिकन टाकलं आणि चिकन देखील चांगलं परतून घेतला. तिकडे जणूच्या तंगड्या होत्या त्याला देखील थोडीशी फोडणी, एकदम नावाला असं थोडंसं तेल टाकलं, हळद टाकली, कांदा टाकला आणि ते देखील चांगलं असं शिजायला टाकला. तर दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करून घेतलं होतं ते चिकनमध्ये आणि तंगड्यांमध्ये गरम पाणी ओतलं
तर तोपर्यंत आमच्याकडे ना प्यायचं पाणी देखील सुटलेलं होतं. तर मी पाणी भरून घेतलं आणि किचन ओट्यावर जो काय पसारा होता तो देखील सगळा आवरून घेतला. तर आता मी ना ही भाजी एकदम साधी आणि सिंपल बनवणार आहे, कारण आमच्या सासूबाईंना देखील ना जास्त खोबरं वगैरे वापरलेल्या भाज्या आवडत नाहीत. तर फक्त काळा मसाला आणि थोडं बेसन पीठ तेलामध्ये टाकून भाजून घेणार आहे आणि त्याची भाजी बनवणार आहे. तर तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन प्रेस करा. बाय, थँक्यू.